उपाय आणि तोडगे खूप सुचवले जातात, हो. तर त्याच्यावर नशीब अवलंबित असतं. आता याला तुकाराम महाराजांनी नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती असं स्पष्ट सांगितलं. आणि शेवटी सांगतात की तुका म्हणे भोग सरे हा, गुणा येता ती अंगारे. जेव्हा त्या मनुष्याचा भोग संपायची पाळी येते तेव्हा साधा अंगारा जरी लावला तरी त्याला फरक पडतो. हे दिलेलं आहे. पण त्याबरोबर आपल्या ग्रंथांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये काही उपाययोजना पण दिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे त्या मनुष्याच्या मनाला एक बळकटी येते. अंतर्मन जे आपलं असतं त्याला बळकटी येणं. आणि मगाशी म्हणलं तसं ती सिव्हिअरिटी जी आहे त्या पिढेची असेल, त्रासाची असेल, ती 100% नाही तरी एक 80% म्हणजे मानेवरचा घाव बोटावर येणं जे आपण म्हणतो, बरोबर. तर त्यामुळे त्यांनी फरक पडतो. पण तोडगे सुद्धा काय सांगावेत. हल्ली जर तुम्ही फेसबुक किंवा ते युट्यूबच्या माध्यमातून बघितलं, ज्याला आपण पानचटपणा म्हणतो ना, या ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास ओढायला हे तोडगे कारणीभूत झालेले. म्हणजे झोपताना तुरटी ठेवून झोपा किंवा बाहेर जाताना काहीतरी खिशात ठेवून जा हळद, जेणेकरून तुम्हाला धनप्राप्ती होईल. हा म्हणजे पोरखेळ मला वाटतो ह्याच्यातला. ह्याला काहीही लॉजिक नाहीये. आणि अशा तोडगे अनेक लोक करतात. दुर्दैवानी श्रद्धेने ते करत असतात, पण दुर्दैवानी त्याचं फळ त्यांना मिळत नाही आणि कुठेतरी नास्तिकतेत त्याचं रूपांतर होतं. पण शास्त्रामध्ये उपाय दिलेले आहेत ऋषींनी.